हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आज आपण 15वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्र युद्धभूमीवर उपदेश देताना हा पुढचा श्लोक सांगता आहे. न आदत्ते कस्यचित् पापं न च एव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य कर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तर शब्द जाणून घेऊया जरा. न आदत्ते म्हणजे कधीच स्वीकार करत नाहीत. कस्यचित कोणाचेही, पापम न च एव सुकृतम म्हणजे पाप पण स्वीकार करत नाही आणि पुण्य पण स्वीकार करत नाहीत. कोण स्वीकार करत नाहीत? विभुः. विभुः म्हणजे परमेश्वर, भगवंत. भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य कर्म ग्रहण करत नाहीत म्हणजेच स्वीकार करीत नाहीत. पुढे म्हटलं आहे अज्ञानेन आवृतम ज्ञानम म्हणजे अज्ञानाने आवृत्त झालंय. काय झालंय? आवृत्त ज्ञान झालंय. तेन त्यामुळे मुह्यंती जंतवः. जंतवः म्हणजे जे जीव आहेत ते मुह्यंती मोहित होतात. भाषांतर पुन्हा एकदा बघूया आपण. तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहेत. तर 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, 14व्या श्लोकाचं भाषांतर वाचते की देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही. तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला या 15व्या श्लोकात म्हणतात. आणि अशी ही जी कर्म केली जातात आणि त्याद्वारे जे काही पाप होतं किंवा पुण्य होतं तर त्याचाही स्वीकार भगवंत करत नाहीत. भगवंत या देहधारी जीवाच्या हृदयात राहता आहेत. त्यांनी देहधारी जीवानी जो देह धारण केला आहे त्या देहाच्या हृदयात भगवंत परमात्मा रूपात राहता आहेत त्या जीवाबरोबर. तरीही त्या जीवाने केलेलं कोणतंच पाप किंवा पुण्यकर्म भगवंत स्वीकारत नाहीत. आणि हे देहधारी जीव कसे आहेत? अज्ञानात आहेत. त्यांचं जे ज्ञान आहे खरं वास्तविक म्हणजे खरं ज्ञान ते अज्ञानामुळे आच्छादित झालं आहे, झाकलं गेलं आहे आणि त्यामुळे ते मोहित होतात. तर गीताभूषण टीका आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली. ते म्हणतात की जर कुणी 14वा श्लोक ऐकला आणि प्रश्न विचारला की ठीक आहे देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करत नाही हे 14व्या श्लोकात सांगितलंय, पण मग हे जे परमात्मा आहेत ते स्वतः मजा करण्यासाठी जीवाला एखादं शरीर देतात का? आणि कुणाला तरी पापी बनवतात, कुणाला तरी पुण्यवान बनवतात. असं करतात का परमात्मा? आणि असं वाटतंय की हे सगळं जबरदस्तीनं केलं जातंय. असा जर एखाद्या माणसाने संशय व्यक्त केला, काय विचार केला की तुम्ही भगवंत म्हणतायत ना 14व्या श्लोकात की देहधारी जीव कर्माची निर्मिती करत नाही, मग परमात्मा जो हृदयात बसला आहे तो यांना पाप किंवा पुण्य कर्म करवतो का? असं जर प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर, त्या संशयाचं निराकरण, शंकेचं निराकरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हा 15वा श्लोक देत आहेत.
तर या श्लोकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बघा, विभुः. विभुःचा शब्दशः अर्थ बघाल तर परमेश्वर किंवा भगवंत. तर असे जे परमेश्वर आहेत, भगवंत आहेत, त्यांच्याबद्दल गीताभूषण टीकेमध्ये श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की विभू या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. भगवंतांचं हे पुरुष अवतार हा आहे. तर असे जे परमात्मा आहेत, हे भगवंत आहेत, ते कसे आहेत? ऐश्वर्यपूर्ण आहेत, अनंत शक्तीने पूर्ण आहेत, आत्माराम आहेत, सर्वज्ञ आहेत. त्यांना सगळं प्रत्येकाचं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ माहीत आहे. आणि असे हे परमात्मा भगवंत आहेत, ते अव्यय आहेत. म्हणजे ते जरी या जीवाने धारण केलेल्या शरीरात राहत आहेत आणि तो जीव काही त्या शरीराद्वारे पाप पुण्य काही करतो आहे, तरी त्या शरीरात राहत असलेले हे परमात्मा आहेत, ते त्या पाप पुण्य कर्मांनी विचलित होत नाहीत. असे परमात्मा अव्यय आहेत. तर जीवाला त्याच्या पूर्व इच्छा कर्मानुसार भौतिक शरीर दिलं जातं. तर हे सगळं श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात. तर हे समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की हा जो जीव आहे, जीव कोण आहे? भगवंतांचा अंश आहे, जीवात्मा. त्याचीच इच्छा होती की मला उपभोग घ्यायचा आहे आणि म्हणून भगवंतांनी भौतिक सृष्टी बनवली आणि जीवात्म्यांना इथे पाठवलं आहे. तर जीव आहे, अनेक असे जीव या भौतिक जगतात आले. आपण एका जीवाचा उल्लेख करून बोलूया आता, की जीव या जगतात इंद्रिय उपभोग घेण्यासाठी येतो आणि इंद्रिय उपभोग घेण्याचा प्रयत्न पण करतो. तर जीवाने जे धारण केलेलं शरीर आहे, तर त्या शरीरात जे हृदय आहे त्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपाने विराजमान असतात. आणि जीव आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार या भौतिक जगतात कर्म करत असतो. त्याने केलेला पाप पुण्याचा स्वीकार भगवंत करत नाहीत. भगवंत कसे आहेत? उदासीन आहेत. तर भगवंत त्या देहामध्ये आत्म्याबरोबर राहतात, पण भगवंत त्या शरीरातील सुख दुःखाने प्रभावित होत नाहीत, कारण भगवंत कसे आहेत? अव्यय आहेत. आता तात्पर्य वाचूया. श्रील प्रभुपाद तात्पर्यात समजवतात, संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर्य, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत. म्हणजे विभू या शब्दाचा अर्थ काय? भगवंत म्हणजे भगवंत आहेत ते षड ऐश्वर्य पूर्ण आहेत. म्हणजे पूर्ण मात्रेमध्ये भगवंतामध्ये हे 6 गुण आहेत. परिपूर्ण भगवंत आहेत. भगवंत लीला करतायत, अगदी छोटेसे असले, छोट्या बालरूपात जरी लीला करतात तरी त्यांच्याकडे हे सगळे गुण आहेत. आणि भगवंत अनेक वर्ष लीला करत आहेत तरी कोणतेही, जसं आपल्यामध्ये लहानपणी फारशी शक्ती नव्हती, पण मोठे झाल्यावर शक्ती आली, पण म्हातारपणात ती शक्ती कमी होते. तर असा आपल्यावर जे कमी जास्त प्रमाणात हे सगळे गुण होतात, तशा प्रकारे भगवंतात होत नाहीत. भगवंत कायम या सर्व गुणांनी परिपूर्ण असतात. तर भगवंतांबद्दल पुढे प्रभुपाद सांगतात ते आत्माराम आहेत. तर असे भगवंत आहेत ते आत्माराम आहेत, म्हणजेच त्यांना आनंदी राहण्यासाठी या भौतिक जगतातील कोणत्याही वस्तूवर अवलंबून राहायला लागत नाहीत. भगवंत स्वतःमध्येच आत्मतृप्त आहेत. आणि पुढे लिहिलंय, आणि पुण्य किंवा पाप कर्मांनी कधीच विचलित होत नाहीत. तर भगवंत आहेत अव्यय, त्यामुळे त्यांच्यावर या पुण्य किंवा पाप कर्माचा परिणाम होत नाही. पुढे वाचत जाते आहे, ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत. कोण? भगवंत कोणत्याही जीवात्म्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत, परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्माची आणि कर्मफलांची शृंखला सुरू होते. तर भगवंत कोणत्याही जीवाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये
म्हणजे ढवळाढवळ करत नाही, कोणासाठी विशेष परिस्थिती निर्माण करत नाही. तर ह्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं की जीव स्वतःच काय करतो आहे, अज्ञानाने मोहित होतोय आणि एका विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो. जसं आता एक तरुण मुलगा आहे, त्यांनी इच्छा केली की मला विवाह करायचा आहे. तर वैष्णवाचार्य समजवतात की असं त्यांनी ठरवलंय विवाह करायचा आहे आणि तो आपला माता पित्यांच्या संमतीने किंवा असंमतीने विवाह करतो. मग त्याच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या येतात, कुटुंबाची जबाबदारी, घराची जबाबदारी, पालन पोषणाची जबाबदारी, हे सगळे त्याच्यावर जबाबदारी येतात. आणि एकदा जबाबदारी घेतली आहे मग त्याची काय एका पाठोपाठ एक शृंखला साखळी सुरू होते. आता मुलं जन्माला आली तर ती वाढवण्यासाठी पैसा हवा, मुलांना शाळेत घालायला हवं, हे काय आहे, हे शृंखला, ही साखळी, ही चेन आहे, ती चालत राहते पुढे. आणि हा जीव कसा आहे, अज्ञानाने मोहित झाला आहे, म्हणजे तो विसरून गेला आहे की मी कोण आहे, मी जीवात्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, हे सगळं तो विसरून गेला आहे. आणि म्हणून तो काय करतो आहे, इथे दिलाय, अज्ञानाने मोहित होतो आणि विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो, शारीरिक स्तरावर जगत राहतो. पुढे वाचते, जीव हा पराप्रकृती रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो, तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो. तर आपण जाणतोय की जीव कसा आहे, जीव तर भगवंतांचा अंश आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास आहे तो. आणि भगवंतांची पराप्रकृती रूप आहे, म्हणजेच काय, भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत. तर जीवाला म्हटलं जातं, जीव हा भगवंतांची तटस्थ शक्ती आहे. तर असा भगवंतांची शक्ती असलेला हा जो जीव आहे तो पण भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे सच्चिदानंद विग्रह रूप भगवंतांचा आहे. तसाच हा जीव स्वतः सच्चिदानंद आहे, ज्ञानी आहे. मात्र काय होतं, ह्या जीव आहे तो अतिशय सूक्ष्म आहे आणि त्यामुळे त्याची शक्ती काय आहे, मर्यादित आहे, त्यामुळे तो अज्ञानाने प्रभावित होतो. तर या भौतिक जगतात भौतिक शक्ती, जी भगवंतांची शक्ती आहे ती कार्य करत असते, ती भगवंतांची कनिष्ठ शक्ती आहे. आणि जीव आहेत ते तटस्थ शक्ती आहेत आणि जीवामध्ये चेतना असते. म्हणजे जीव हे खरं तर या भौतिक शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण कारण जीव कसे आहेत, आध्यात्मिक आहेत, सच्चिदानंद आहेत, भगवंतांचे अंश आहेत, भगवंतांची तटस्थ शक्ती आहेत, पराशक्ती आहेत. पण जीव कसे आहेत, अतिशय सूक्ष्म आहेत आणि त्यामुळे त्यांची शक्ती मर्यादित आहे. आणि म्हणून जीव आहेत ते अज्ञानाने प्रभावित होऊ शकतात. आणि अज्ञानाने प्रभावित होतात म्हणजेच काय, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, हे ज्ञान ते विसरून जातात आणि मग इंद्रिय तृप्तीसाठी विशिष्ट परिस्थितीत राहण्याची हा जीव आहे तो इच्छा करतो आणि अज्ञानाने प्रभावित होतो. पुढे वाचते, भगवंत सर्व शक्तिमान आहेत पण जीव सर्व शक्तिमान नाहीत. तर आता प्रभुपाद जीव आणि भगवंत यांचा फरक दाखवत आहेत. जीवामध्ये काय आहे, जीव भगवंतांसारखा सर्व शक्तिमान नाही आहे, तो भगवंतांचा एक छोटासा अंश आहे, जीवामध्ये छोटीशी शक्ती आहे. भगवंत हे विभू म्हणजे प्रचंड मोठे आहेत किंवा सर्वज्ञ आहेत. भगवंत प्रत्येकाचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ जाणणारे आहेत. पण जीव कसा आहे, अनुरूप, अगदी छोटासा आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो. तर जीव काय करू शकतो म्हटलं आहे इथे, स्वतंत्र इच्छा करू शकतो आहे. कारण भगवंतांनीच त्याला ही स्वतंत्र इच्छा ही प्रदान केली आहे, ज्याला इंग्रजीत फ्री विल म्हटलं जातं, मायन्यूट इंडिपेंडन्स पण म्हटलं जातं. तर असा जीव आहे, त्याच्यामध्ये चेतना असते आणि तो स्वतंत्र इच्छा करू शकतो. तात्पर्य बरंच मोठं आहे, आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचूया. श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.